मुंबईमध्ये सकाळपासून पावसानं थोडी विश्रांती घेतली, मात्र मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं आणि हार्बर आणि वेस्टर्न लाईनवरची रेल्वे ही 5 ते 10 मिनिटं उशिरानं धावतीये। तेव्हा गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन देखील आज प्रशासनानं केलेलं आहे। आणि या संदर्भात दादरमधून लोकल रेल्वेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। मुंबईत काल रात्रीपासून पावसाची संततधार पडत असल्याचं पाहायला मिळते आहे। मान्सून सुरू झाल्यापासून मुंबईत पाऊस तर पडतोय, पण कुठे पाऊस पडतोय कुठे नाही पडत आहे। काही भागात पाऊस पडतोय, काही भागात पडतच नाही आहे। परंतु काल रात्रीपासून मात्र पावसाची संततधार सुरू असल्याचं पाहायला मिळते। मी आहे आता दादर टीटी परिसरामध्ये आणि बघू शकतो या ठिकाणी कशा प्रकारचं वातावरण आहे। अक्षरशः ढगाळ वातावरण झालेलं पाहायला मिळते आहे। सकाळचे 7-7:30 होत आहेत, परंतु एकदम ढगाळ वातावरण आहे। दृश्यमानता कमी असल्यामुळे वाहन चालक जे आहेत आपले हेडलाईट्स जे आहेत वाहनांचे ते सुरू करून जात असल्याचं पाहायला मिळते आहे। रस्ते वाहतूक तर सुरळीत आहे, परंतु रेल्वेची जी वाहतूक आहे ती 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत असल्याचं पाहायला मिळते आहे। सखल भागामध्ये कुठेही पाणी भरल्याची अजून कुठेही बातमी आलेली नाही आहे, कुठेही पाणी भरलेलं नाही आहे। त्यामुळे मुंबईकरांना थोडा दिलासा सुद्धा आहे। मान्सून सुरू झाल्यापासून पाऊस जो आहे तो पडतोय, परंतु जसा पाहिजे तसा जोर नसल्यामुळे मात्र पावसाची प्रतीक्षा मुंबईकर करत होते आणि आज अखेर पाऊस जो आहे तो संततधार सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफचा मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।